या परिसरामध्ये या जयंतीचं उत्साहानं आयोजन प्रत्येक वर्षी बघायला मिळतं। वर्षभर कष्ट करणारे आपण सर्व मंडळी संत सेवालाल यांच्या जयंतीनिमित्त एकत्र येतात आणि एक यशस्वी आणि अत्यंत उत्तम असं आयोजन नवी मुंबई शहरामध्ये कुठल्या ठिकाणी होतं तर संत सेवालाल मंडळाचं अभिनंदन या प्रसंगी केलं पाहिजे। अत्यंत उत्तम आयोजन केल्याबद्दल सर्व आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो। हा संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये राहणारा देशामधील विविध राज्यामधून आपल्या व्यवसायाकरता आपल्या नोकरीकरता मुलांच्या शिक्षणाकरता या नवी मुंबई शहरामध्ये स्थित झालेला हा समाज अत्यंत सेवाभावी वृत्तीनं या नवी मुंबई शहरामध्ये आपली वाटचाल करतो। या शहरामध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्ये म्हणजे 90च्या दशकामध्ये खूप मोठ्या संख्येनं इंडस्ट्री आली। इंडस्ट्री आल्याबरोबर क्वाऱ्या आल्या, सिडको आली आणि नंतरच्या कालखंडात या शहराची झालेली संपूर्ण प्रगती खऱ्या अर्थानं विविध समाजाचं विविध राज्यांच्या शहराच्या विकासामध्ये एक खूप मोठे योगदान आहे। परंतु खऱ्या अर्थानं कष्ट करत आपला प्रामाणिकपणा व्यक्त करत एक अत्यंत महत्त्वाचं या शहराच्या विकासामध्ये योगदान कोणी दिलं तर बंजारा समाजाचं नाव आपल्याला प्रामुख्याने घ्यावं लागेल। साधारणतः 1700च्या दशकामध्ये सगळ्या समाजातल्या लोकांना योग्य मार्गाच्या दिशेनं त्यांना दिशा दाखवणं, चांगल्या गोष्टींचा स्वीकार आणि त्या माध्यमातून आपण समाजामध्ये समाजाचं प्रबोधन केलं पाहिजे असं महत्त्वाचं काम संत सेवालालांनी त्या कालखंडात केलं। फक्त बंजारा समाज नाही तर या भारतवर्षामध्ये अनेक कष्टकरी लोकांना आपलं जीवन योग्य दिशेनं जगण्याकरता एक योग्य मार्गदर्शन ते संत सेवालालांच्या माध्यमातून करण्यात आलं। आज बदललेला कालखंड आणि तेव्हाची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये फरक आहे। आपला समाज हा प्रामाणिक समाज आहे, हा धार्मिक आहे आणि त्याचबरोबर कष्ट करत असतो आणि त्यामुळे या नवी मुंबई शहरामध्ये आलेली ही सगळी मंडळी आता विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे। परंतु आपल्या समाजातल्या भविष्यातल्या पिढीचा जर खऱ्या अर्थानं विकास व्हायचा असेल तर मुलांनी योग्य शिक्षण घेतलं पाहिजे। अशाच कार्यक्रमामध्ये प्रभू चव्हाणजी अशा कार्यक्रमामध्ये आपल्या समाजाचा कोणी इंजिनियर झालाय, आपल्या समाजाचा कोणी वकील झालाय, कोणी जज झालाय, कोणी डॉक्टर झालाय, आपल्या समाजाचा एखादा मोठा सरकारी अधिकारी अशा महत्त्वपूर्ण पदांवर असलेल्या लोकांचा देखील सन्मान आपल्या कार्यक्रमामधून झाला पाहिजे। आपल्या समाजाचं खऱ्या अर्थानं जर हित साधायचं असेल तर समाज शिकला पाहिजे। शिकल्याबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या समाजातल्या लोकांनी पुढे गेलं पाहिजे आणि याकरता त्यांना प्रेरित करण्याचं काम हे आपण सर्वांनी केलं पाहिजे। मला विश्वास आहे आपण ह्या जयंतीनिमित्त एकत्र येतो, परंतु आपल्या भविष्यातल्या पिढीनं कशा प्रकारे वाटचाल केली पाहिजे याचा देखील वेध आपण घेतला पाहिजे। आपल्या समाजातील मुलांना शिक्षण घेण्याकरता किंवा उच्च शिक्षण घेण्याकरता मग ते आपल्या शहराच्या परिसरात असेल, राज्यामध्ये असेल, देशामध्ये असेल किंवा विदेशामध्ये देखील असेल, आपल्या अशासारख्या संस्थांच्या माध्यमातून त्यांना आवश्यक ती मदत आणि मार्गदर्शन हे खऱ्या अर्थानं केलं पाहिजे। आपण जयंतीचं आयोजन करतो, परंतु 1700च्या कालखंडामध्ये ज्यावेळेस कुठेही दळणवळणाचं साधन नव्हतं, आता मुलांकडे मोबाईल आहेत, व्हॉट्सअप आहेत, एखादी गोष्ट एका क्षणामध्ये संपूर्ण राज्यात आणि देशात आणि विदेशात देखील पोचते, सगळ्यांना बघायला मिळते। परंतु आपण एकत्र आल्यानंतर
विचारांचं मंथन झाल्यानंतर त्यावेळेसचे विचार आणि आताच्या पिढीनं घेण्याची भूमिका ही देखील ह्या नव्या पिढीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवण्याचं खऱ्या अर्थानं गरज आहे. नाईक परिवार हा बंजारा समाजाशी जोडलेला परिवार. जवाहरलाल महाराज की आतापासून नाही तर अनेक वर्षापासून सुरुवातीच्या कालखंडापासून आदरणीय गणेशजी नाईक साहेब असतील, संजूजी नाईक असेल, मी असेल, सागर नाईक असतील किंवा आपल्या सोबत जोडलेले सर्व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून या समाजाला नेहमीच पूरक असं धोरण आणि सहकार्याची भूमिका ही प्रत्येक वेळेस आमच्या परिवाराच्या माध्यमातून ठेवली गेलेली आहे. आणि आमच्या देखील प्रत्येक प्रसंगामध्ये आमच्या सोबत उभा राहिलेला समाज हा कुठला आहे तर तो देखील बंजारा समाज आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या भविष्यातल्या पिढी शिक्षित व्हावी, विविध क्षेत्रामध्ये जावी आणि त्यांनी आपल्या समाजाचं नाव मोठं करावं, आपल्या परिवाराचं नाव मोठं करावं, आपल्या शहराचं नाव मोठं करावं. याकरता नाईक परिवार ताकदीनं बंजारा समाजाच्या सोबत राहिला आणि भविष्यात देखील राहील असा विश्वास व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना आज संत सेवालाल यांच्या जयंतीनिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल.